बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात 1,51,746 व 1,35,453 महिला, 4 तृतीयपंथी असे एकूण 2,87,203 मतदार आहेत. तर खामगाव शहर ग्रामीण 189, शेगाव ग्रामीण 53 व एक सहाय्यकारी असे एकूण 319 मतदान केंद्र राहणार आहेत. यासाठी 359 केंद्राध्यक्ष व 35 राखीव असे एकूण 394 केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी 31 मार्च 2024 रोजी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 21 मार्च 2024 रोजी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक कामासाठी 26 नोडल अधिकारी व 160 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले. तर 5 कर्मचारीचे 20 व्हीएसटी पथक, 3 कर्मचारीचे 9 व्हीव्हीटी पथक, 9 कर्मचारी 36 एफएसटी पथक, 16 कर्मचारीचे 64 एसएसटी पथक, मतदान अधिकारी एकूण 1050, क्षेत्रीय अधिकारी 34, सहाय्यक 34, वैद्यकीय पथक क्षेत्रीय अधिकारी सोबत 31, सहाय्यक 31 असे एकूण 62 मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक, आशा 181 मतदान केंद्रावर, बाल संगोपन अंगणवाडी महिला कर्मचारी 181, बीएलओ 318, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 319, मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे मदतीकरिता स्वयंसेवक 18 वर्षाखालील एकूण 636 तसेच घरोघरी जाऊन मतदान घेण्याकरिता एकूण पथके 15 असे नियोजन करण्यात आले आहे. मतदान जमू प्रशिक्षण 28 मार्च 2024 व 29 मार्च 2024 रोजी कोलटकर स्मारक मंदिर खामगाव व ईव्हीएम प्रशिक्षण हिंदी हायस्कूल खामगाव येथे दिला जाणार आहे. जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खामगाव येथे सुरक्षा कक्षाचे ठिकाण तसेच सरस्वती विद्या मंदिर खामगाव येथे ईव्हीएम सीलिंग आणि जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खामगाव येथून साहित्य वाटप व स्वीकारण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच 31 एसटी बसेस, 17 मिनी बसेस, निवडणुकीकरिता आवश्यक जीप संख्या 70, 2 टेम्पो अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सुद्धा एसडीओ महसूल डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसडीपीओ विनोद ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तहसीलदार अतुल पटोळे उपस्थित होते. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.